महेंद्र शेठ घरत यांचा कल्याण गोवेली येथे कपिल पाटील यांनी केला सन्मान। सिद्धिविनायक मंदिर आणि टिटवाळा येथे महेंद्र शेठ गणेशाच्या चरणी लीन। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। उरण नगरपालिका निवडणुकीच्या मतदाना दिवशी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते। महाविकास आघाडीला चांगले यश मिळू दे असे गारहाणे गणरायाकडे त्यांनी त्यावेळी घातले होते। त्यानंतर त्यांनी उरणमध्ये मतदान केंद्राला भेटी दिल्या। त्यामुळे महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्याने आणि महाविकास आघाडीलाही चांगले यश मिळाल्याने महेंद्र शेठ घरत यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे मंगळवार दिनांक 23 रोजी सकाळी दर्शन घेतले। त्यानंतर ते कल्याण गोवेली येथे धर्म जागरण सप्ताहाला उपस्थित राहून तेथे काल्याच्या कीर्तनात 1 तास रमले। या सप्ताहाला हजारो भाविक उपस्थित होते। काल्याचे कीर्तन संपल्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महेंद्र शेठ घरत यांचा सन्मान केला। त्यानंतर महेंद्र शेठ घरत यांनी टिटवाळा येथील गणरायाचे दर्शन घेतले। यावेळी गणरायाचे प्रसन्न रूप पाहून ते काही क्षण निशब्द झाले। दीनदुबळ्याची सेवा करण्याची संधी मला लाभू दे अशी प्रार्थना यावेळी त्यांनी मनोमन केली। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राइब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस।